सिरियस विषय आहे बरं. एका दलित महिलेचं घर पोलिसांनी पाडलं. हां, मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकी संदर्भात काय समाधान तुम्हाला आहे? तुमच्या जुना पक्ष आहे, जुने सहकारी आहे, काय समाधान आहे? असं आहे की अतिशय आनंदाची गोष्ट आहे की काँग्रेस पक्षाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. बाकीसुद्धा जे 22-23 उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की बारामती मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये अजितदादाचं जे योगदान आहे ते विचारात घेऊन बाकी उमेदवारांनीसुद्धा जर मागे घेतलं असता आणि ही निवडणूक बिनविरोध केली असती तर त्याचा सर्वांना अतिशय आनंद झाला असता. पण ठीक आहे, आता 22-23 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक होईल, आता निकाल लागेल. सर्वांना माहीत आहे निकाल काय येणार आहे. तर ऑपरेशन टायगर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ठाकरेंचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. बैठकही झाल्याची माहिती आहे. असं आहे, ह्या सर्व बातम्या ज्या आहेत त्या पेरल्या जातात. आत्ताच काही तासापूर्वी माननीय खासदार अरविंद सावंत जे उद्धवजी ठाकरे गटाचे खासदार आहेत त्यांनी सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. संजय राऊत साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की अशा पद्धतीचा कुठेही त्यांचे खासदार कुठे जाणार अशा पद्धतीची कुठेही चर्चा नाही. फक्त काही वर्तमानपत्रांनी त्यांना काही चुकीच्या बातम्या दिल्यामुळे त्यांनी अशा बातम्या छापून आणल्या आणि अशा पद्धतीचं पसरवत आहेत. त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही आणि ज्या पद्धतीनं एकजुटीनं सर्व ठाकरे गटाचे खासदार उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे आहेत, त्याच्यामुळे असं घडणार नाही याची सर्वांना खात्री आहे. तुमच्या खासदारांशी मध्ये संपर्क झाला अशी चर्चा होती. असं काय होतं का किंवा आहे का किंवा होऊ शकते का? हे सगळ्या बातम्या तुम्ही लोक उडवत राहता. तुम्हाला 24 तास आणि 7 दिवस बातम्या दाखवायच्या राहतात. त्याच्यामुळे तुम्हीच आपल्या बातम्या फिरत राहता. आमच्याही खासदाराचं कुठेही नाही आणि उद्धव ठाकरेंच्याही खासदाराचं कुठं नाही. कारण की ज्या पद्धतीनं या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं आहे आणि पक्ष फोडल्यानंतर जे पक्ष फुटल्या जातात त्यांची काय अवस्था होते हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण 2-3 वर्षापूर्वी यशस्वी झालं असेल, पण जे पक्ष फुटले त्याची आज अवस्था काय आहे, त्यांच्या नेत्याची अवस्था काय आहे हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठेही ऑपरेशन टायगर महाराष्ट्रामध्ये नाही. कोणतेही खासदार उद्धवजी ठाकरे यांचे फुटणार नाही अशा प्रकारचं संपूर्ण चित्र आहे. केंद्रात एक मंत्रिपद जास्तीचा मिळावा यासाठी खासदारांची संख्या वाढवण्याचा एकनाथ शिंदेचा प्रयत्न आहे का आणि तो मंत्रिपद आपल्या पुत्रासाठी हवं आहे म्हणून केलं जातं? असं आहे, त्यांचे खासदार किती आहे सर्वांना कल्पना आहे. त्याच्यामुळे बाहेरचे फोडून आणणं, कोणत्याही पक्षाचे खासदार अशा पद्धतीने फोडणं हे काही इतकं शक्य नाही. प्रत्येक पक्षाचे खासदार त्यांच्या पक्षाची अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या पक्षावर आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं घडणार नाही हे सर्वांना माहिती आहे. महसूल मंत्री म्हटले की मतदारसंघातील कामासाठी उद्धव ठाकरे यांचे खासदार एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरे वेळ देत नाही आपल्या खासदारांना. असं काही नाही आहे. आता कसं आहे की सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्याकडे जर एखाद्या खासदाराच्या मतदारसंघाचं काम, एखाद्या आमदाराच्या मतदारसंघाचं काम पडलं तर त्याच्याकडे जातात. लोकांच्या कामासाठी जावं लागतं शासनाकडे. एखाद्या मंत्र्याला एखाद्या कामासाठी जर एखादा विरोधी पक्षाचा जर आमदार खासदार भेटायला गेला तर याचा अर्थ असं नाही की तो खासदार चालला म्हणून. अनेक लोक आपल्या मतदारसंघामधले अतिशय महत्त्वाची कामं, जनतेची कामं राहतात, त्याच्यासाठी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं आणि अशा प्रकारच्या भेटी होत राहतात. बारामतीत बिनविरोध झाली नाही निवडणूक, हे तटकरेंचं अपयश आहे असं आमदार लाटके म्हणाले. नाही, कोणत्या कोणाचं अपयशाची गोष्ट नाही. शेवटी असं आहे की सर्वांना स्वातंत्र्य आहे. आता काही तर उमेदवार बारामतीच्या बाहेरचे तिथं आलेत.
आणि बहुतेक उमेदवार कशासाठी फॉर्म भरतात, निवडणुकीला उभे राहतात, आपल्याला माहिती आहे की पब्लिसिटी मिळाली पाहिजे, आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गेलं पाहिजे. या कारणासाठी अनेक उमेदवार अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरतात. ते त्या मतदारसंघातली नसली तरी बाहेर येऊन फॉर्म भरतात. मला सांगा, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी तुम्ही पवार साहेब तुमच्या पक्षातले नेते जातील का, त्यांचा प्रचार करतील? प्रश्नच नाही. सगळ्यांना वाटतं की सुनीताताई निवडून आले पाहिजे. पवार साहेब जातील, तुम्ही जाल प्रचार सभा घ्याल सोबत? असं आहे, तुम्हाला माहीत आहे की काल जेव्हा काँग्रेसनी माघार घेतली तेव्हा स्वतः खरगे साहेबांनी पवार साहेब बोलले, फोनवर बोलले, दोघं चर्चा त्यांनी केली. चर्चा घेऊन त्यांनी काँग्रेसने निर्णय घेतला. म्हणजे काँग्रेसनी माघार घ्यावी ही आमच्या पक्षाची, आणि पवार साहेब त्याच्यासाठी स्वतः खरगे साहेबांशी बोलले. दोघांचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे याचं श्रेय शरद पवार साहेबांना आहे का की जी उमेदवारी मागे घेतली? कारण सर्वजण क्लेम करत आहे की आमच्या मध्यस्थीनं, म्हणजे भाजपही म्हणत आहे की आमच्या मध्यस्थीनं काँग्रेसनं अर्ज मागे घेतला. भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्याने काँग्रेस ऐकते का? पवार साहेब, आता मला एक्झॅक्टली माहीत नाही, खरगे साहेबांचा फोन आला, पवार साहेबांनी केलं माहीत नाही मला, पण दोघांची चर्चा झाल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय झाला. आणि तशा पद्धतीचा निर्णय काँग्रेसच्या दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राच्या जे अध्यक्ष आहे सपकाळ साहेब त्यांना कळवला, आणि अशा पद्धतीनं काँग्रेसनी माघार घेतली. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही आज एका महिलेच्या घरी जाणार आहे, काल घर पाडलं, त्याचं काय विषय प्रकरण काय आहे? 2 मिनिटं. ए उज्ज्वल, अरे बाई एवढं देतं कागदावर 4-2 नावं लिहून दे फक्त. तिथे चाललो, तिथे या ना. मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत महत्त्वाच्या गृहनिर्माण विभागाच्या बैठका घेत आहेत. भाडेतत्वावरती SRA, त्याच्यात गृहनिर्माण विभागाचे मंत्री एकनाथ शिंदेच उपस्थित राहणार नाही आहे. तर ते दरे गावात आहे. सरकारमध्ये काही आलबेल दिसतंय का तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तुम्ही राजकारणी तुम्ही आहे. कोणतीही बैठक घेताना त्या खात्याचा मंत्री उपस्थित असणं ठीक आहे. मुख्यमंत्र्याला सर्व अधिकार राहतात, त्यामध्ये काही दुमत नाही. पण महत्त्वाची बैठक असताना, एखाद्या खात्याची असताना त्या खात्याचा मंत्री असला पाहिजे, आणि अशा पद्धतीचं सर्व याचं पालन करतात. आता काय झालं ते मुख्यमंत्री का येऊ शकले नाही, काय नाही मला माहीत नाही. पण अशा वेळेस जर त्या खात्याचा जर मंत्री उपलब्ध नसेल किंवा उपस्थित नसेल, तर अशा पद्धतीनं बैठका पुढे ढकलून नंतर घेतल्या जातात 1-2 दिवसांनी. आता त्यांच्यामुळे यांचा तुम्ही जो प्रश्न विचारला, आता त्यांनाच विचारलं पाहिजे का आलबेल आहे की काही चालू आहे, धुसफूस चालू आहे. महिलेचं घर एक मिनिट. हां, सर, एका महिलेचं घर जे आहे ते पाडलं काल पोलीस कर्मचारी नागपूर शहरामध्ये काल म्हणजे 2-3 दिवसापूर्वी श्रीमती स्मिता वासनिक ही दलित महिला आहे. तिचं एका पोलीस कर्मचारी, नागपूरच्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी, त्याचं नाव आहे पोलीस अंमलदार श्री अजित घुले. या अजित घुले या पोलिसांनी त्या महिलेचं घर पाडलं. तिथे स्वतः बुलडोझर घेऊन गेला, बाउन्सर घेऊन गेलेत. बाउन्सर घेऊन त्या स्मिता वासनिक यांना आणि त्यांच्या परिवाराला मारहाण केली. स्मिता वासनिकची जे सासू आहे त्या बिचाऱ्या 90-95 वर्षाच्या आहेत, त्यांना मारहाण झाली. आणि अशा पद्धतीनं पोलिसच जर कायदा हातात घेत असेल आणि अशा पद्धतीने कारवाई करत असेल, तर याची दखल नक्कीच नागपूरचे पोलीस कमिशनर घेतील. आम्ही त्यांना आज रिसर अशी तक्रार करतो आहे. मी स्वतः त्यांना तक्रार पाठवणार आहे.
आणि मला खात्री आहे की पोलीस आयुक्त नागपूर या बाबतीची गंभीर दखल घेऊन श्री अजित घुले हे जे पोलीस कर्मचारी आहेत यांच्यावर नियमानुसार कारवाई करतील. काल मुंबई उच्च न्यायालयानं जे आहे ते ईव्हीएमच्या तपासणीला जी आहे ती मंजुरी दिलेली आहे. इतिहासात पहिल्यांदा ईव्हीएमच्या बाबतीत न्यायालयानं असा निर्णय दिला आहे. तुम्ही कशा अर्थानं पाहता? चांगलं आहे, न्यायालय याच्यामध्ये हस्तक्षेप करत आहे. कारण की सर्व देशाला माहीत आहे, जगाला माहीत आहे की EVM हे सेफ नाही आहे, याच्यामध्ये मॅनिप्युलेशन केल्या जाऊ शकतं. हे सर्व देशाला नाही, सगळ्या जगाला माहीत आहे. अनेक तज्ज्ञ लोकांनी याच्या बाबतीत अनेकदा बोललेले आहेत. पण भारतामध्ये राजकीय दबावाखाली इलेक्शन कमिशन आहे. हे इलेक्शन कमिशन कशा पद्धतीनं राजकीय दबावाखाली काम करते याची आपल्याला कल्पना आहे. तुमच्या वेस्ट बेंगॉलमध्ये कशा पद्धतीचं आता तिथं राजकारण चालू, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन कशा पद्धतीनं हस्तक्षेप करते पाहत आहे. आणि त्याच्यामुळे नक्कीच न्यायालयाने जर याच्यामध्ये पुढाकार घेऊन जर काही ऑब्झर्वेशन त्यांनी दिले असतील तर त्याचं आम्ही स्वागत करतो. सर, एक प्रश्न असा आहे, सावनेरमध्ये DNA कॉरिडॉर येतोय, डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस, यासाठी 6,725 एकर भूसंपादनासाठी सरकारनं मंजुरी दिली आहे. लवकरच भूसंपादन होईल. याच्यात डिफेन्स पक्ष अत्यंत महत्त्वाचा आहे, डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस. तुम्ही विरोधक म्हणून, परिसरातले नेते म्हणून या सगळ्या निर्णयाकडे कसं बघता? कसं आहे, याच्याबद्दल संपूर्ण माहिती मला घ्यायची आहे. आणि काय प्रकल्प आहे, काय नाही, डिफेन्सचा काय प्रोजेक्ट येणार आहे, त्याच्याबद्दल सर्व संपूर्ण माहिती घेऊन त्यावर सविस्तरपणे मी बोलेन. याच ठिकाणी गेलचा एक प्रोजेक्ट येतोय, पाईपलाईन येतोय, अमोनियम नायट्रेट खतांसाठी आणि स्फोटकांसाठी दोन्हींसाठी वापरणार आहे. त्यामुळे हे जे कॉरिडॉर बनतंय, आता सोलारकडे 5,000 एकर जमीन आहे, 6,725 एकर हा प्रोजेक्ट येतोय. विरोधक म्हणून स्वागत करणार का काही आक्षेप तुमच्या मनात काही आहे? कसं आहे, मधात जी पाईपलाईन टाकत होते ती गॅसची पाईपलाईन होती. त्या गॅसच्या पाईपलाईनमुळे एक प्रकारे चांगल्या पद्धतीनं इंडस्ट्रीला फायदा झाला असता आणि डोमेस्टिक गॅसच्या बाबतीतसुद्धा त्याचा फायदा झाला असता. त्यामुळे त्याचं सर्वांनी स्वागत केलं होतं गॅस पाईपलाईनचं. आता तुम्ही जी नवीन पाईपलाईनच्या बाबतीत माहिती देताय त्याच्याबद्दल माहिती घेऊन मी व्यवस्थित बोलेन. स्वागत करणार तुमचे पुतणे आशिष देशमुख यांनी पाठपुरावा केला वेळोवेळी, त्यांचं स्वागत करणार का? तुमच्या मनात काही शंका आहे? नाही, कसं आहे की आता माहिती तर घेऊ द्या पहिले. तो जर खरोखरच डिफेन्सच्या फायद्याचा असेल किंवा लोकांना त्याचा त्रास होत नाही, चांगलीच गोष्ट आहे. मग त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय संपूर्ण सविस्तरपणे मी बोलणार नाही. तर एक शेवटचा प्रश्न, जे 2 लाख रुपयाचं कर्ज माफ झालं ते अजून सातबारावरून मायनस झालं नाही, बोजा कायम आहे. पीक कर्ज मिळणार नाही शेतकऱ्यांना. आता 2 महिन्यावर खरीप हंगाम आलेला आहे, तर काय मागणी असणार विरोधक म्हणून सरकारकडे? कसं आहे, शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे. सोयाबीनचे भाव शेतकऱ्यांना काय मिळत आहेत, कापसाच्या बाबतीत आता कापसाचे भाव वाढले. जेव्हा कापूस शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला विकला, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला विकला, आता कापसाचे भाव वाढले. या सर्व कापसाचे जे भाव वाढले त्याचा फायदा आता व्यापाऱ्याला होणार आहे. खताच्या किमती पुढील काळामध्ये वाढणार आहे. आणि आता कर्जाचा जो विषय आहे, कर्जमाफी जाहीर केली होती सरकारने. आता पुढच्या जूनमध्ये काही कर्जमाफी आश्वासन दिलं, पाहू त्याचं काय होतं तर. पण जे 2 लाखाच्या कर्जाच्या बाबतीत आपण विचारलं, त्याचा कोणताही फायदा कोणत्याही शेतकऱ्यांना नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल त्या निमित्तानं सरकारने केलेली आहे. आणि आता पुढील हंगामामध्ये आता 2 महिन्यांनी जेव्हा पेरणीचा हंगाम येईल त्यावेळेस शेतकरी अतिशय या संपूर्ण कर्जासाठी अतिशय अडचणीत येणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.